नमस्कार, मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुगळी धामणगाव तालुका शिल्लू जिल्हा परभणी। तर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की शेतकऱ्यांनो 14 एप्रिल 15 एप्रिल 16 एप्रिल दरम्यान राज्यामध्ये परत पावसाची शक्यता आहे। तो पाऊस सगळीकडे पडणार नाही, भाग बदलत पाऊस पडणार आहे। नगर जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे, त्याच्यानंतर उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे, लातूरला पडणार आहे, नांदेडला पडणार आहे, परभणीला पडणार आहे, बीडला पडणार आहे, त्याच्यानंतर जालन्याला पडणार आहे, संभाजीनगरला पडणार आहे, जळगावला पडणार आहे, बुलढाण्याला पडणार आहे, अकोल्याकडे पाऊस असणार आहे। त्याच्यानंतर अमरावती, वर्धा, नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर, नांदेड जिल्हा म्हणजे ह्या भागामध्ये पाऊस पडणार आहे। पुन्हा हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा। राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये काय झालं, आता 6, 7, 8, 9ला खूप पाऊस झाला आणि सर्व शेतकऱ्याचं खूप अतोनात नुकसान झालं। त्याच्यानंतर 1-2 दिवस थांबतात लगेच काय झालं, परत 13 एप्रिलपासून राज्यामध्ये वातावरण खराब होईल, म्हणजे उद्याच्याला आणखीन खूप आभाळ येणार आहे। तुरळक ठिकाणी म्हणजे ढगाळ वातावरण, थोडाफार पाऊस पडणार आहे, पण हा पाऊस सगळीकडे सर्वदूर नसणार आहे। अचानक जर बदल झाला वातावरणात लगेच एक मेसेज दिला जाईल आणि माझ्या विदर्भ आणि मराठवाड्यातल्या कोरडवाहू शेतकऱ्याचं मात्र गव्हाचं, हरभऱ्याचं, कांद्याचं, मकाचं कोणत्याही पिकाचं नुकसान होऊ देणार नाही। शेतकरी बंधूंनो, तुम्ही जे आता जे व्हिडिओ बघतात पावसाविषयी, हवामानाविषयी, ते माझं स्वतःचं ऑफिशियल चॅनल आहे। शेतकरी बंधूंनो, हे चॅनल मी खास करून शेतकऱ्याचं नुकसान वाचवण्यासाठी तयार केले। सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, त्यानंतर परत आणखीन एक अंदाज लक्षात घ्या आणि परत 14 एप्रिल 15 एप्रिल 16 एप्रिल 17 एप्रिल दरम्यान परत राज्यामध्ये पावसाचं, विदर्भ मराठवाड्यात पावसाचं वातावरण तयार होणार आहे। म्हणून हा अंदाज लक्षात घ्यावा आणि आपण आपल्या पिकाची काळजी घ्यावी। नगर जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे, त्याच्यानंतर उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे, लातूरला पडणार आहे, नांदेडला पडणार आहे, परभणीला पडणार आहे, बीडला पडणार आहे, त्याच्यानंतर जालन्याला पडणार आहे, संभाजीनगरला पडणार आहे, जळगावला पडणार आहे, बुलढाण्याला पडणार आहे, अकोल्याकडे पाऊस असणार आहे, त्याच्यानंतर अमरावती, वर्धा, नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर, नांदेड जिल्हा म्हणजे ह्या भागामध्ये पाऊस पडणार आहे। म्हणून विदर्भ मराठवाड्यातील सर्व शेतकरी हा अंदाज लक्षात घ्यायचा। तर अचानक जर बदल झाला वातावरणात लगेच एक मेसेज दिला जाईल आणि माझ्या विदर्भ आणि मराठवाड्यातल्या कोरडवाहू शेतकऱ्याचं मात्र गव्हाचं, हरभऱ्याचं, कांद्याचं, मकाचं कोणत्याही पिकाचं नुकसान होऊ देणार नाही।